भारतातील असं एकमेव मंदिर ज्या ठिकाणी माता महाकाली आपल्याला पलंगावर निद्रावस्थेत पाहायला मिळते. असं मंदिर ज्याचा इतिहास खूप प्राचीन आणि रहस्यमय आहे. मित्रांनो, आपल्यापैकी 90% लोकांना या मंदिराचा खरा इतिहासच माहीत नाही. त्यामुळे या व्हिडिओतून आपण या मंदिराचा खरा इतिहास तर जाणून घेणार आहोत. तसेच जर तुम्ही फॅमिलीसोबत चंद्रपूरला येत असाल तर इथे एकदम स्वस्तात तुम्ही कुठे राहू शकता, इथे जेवणाची कशी व्यवस्था आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व शेवटपर्यंत पूर्ण बघा. जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक कदम. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या प्रवासाची सुरुवात होते ते म्हणजे परभणीवरून आम्ही निघालो चंद्रपूरला जाण्यासाठी आम्ही नांदेड मार्गे गेलो. त्यामुळे जाताना आम्हाला माहूरगड लागले. माहूरगडावर रेणुका मातेचे दर्शन घेऊन आम्ही निघालो चंद्रपूरला जाईपर्यंत आम्हाला रात्र झाली. आम्ही जवळपास 9:30 वाजता चंद्रपूरला पोहोचलो. मग दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन निघालो माता महाकालीच्या दर्शनासाठी. मित्रांनो, पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व काही तुम्हाला मंदिराच्या बाहेरच्या दुकानातच मिळून जाईल. मंदिर परिसरात आल्यानंतर एका बाजूला गणपती मंदिर आणि दुसऱ्या बाजूला हनुमान मंदिर आहे. मित्रांनो, हे मंदिर 17व्या शतकात बांधलेलं आहे. हे मंदिर म्हणजे त्या काळातील स्थापत्यकलेचं एक उत्तम उदाहरण आहे. कारण जर तुम्ही लक्षपूर्वक या मंदिराच्या भिंतींवर पाहिलं तर तुम्हाला खूपच सुंदर असंही नक्षीकाम पाहायला मिळेल. ज्या काळात कम्प्युटर नव्हते, ज्या काळात कोणती आधुनिक साधनं नव्हती, त्या काळात फक्त हाताच्या कुशलतेने कोरलेले हे नक्षीकाम एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतात. मित्रांनो, या मंदिराच्या समोरच माता महाकालीचे चरण आहेत. असं म्हणतात की ज्या भक्तांचा नवस असतो ते भक्तकरी या ठिकाणी त्यांचा नवसही फेडतात आणि या चरणांचे दर्शन घेऊनच सर्व भक्तकरी मंदिरात जातात. आणि मित्रांनो, तुमचा एखादा नवस असेल किंवा तुम्हाला एखादी पूजा करायची असेल ते सर्व तुम्हाला या मंदिर परिसरातच करता येईल. मित्रांनो, माता महाकालीच्या दर्शनासाठी मंदिरात आपल्याला इथूनच जावं लागेल. हे मंदिर दर्शनासाठी दररोज सकाळी 5 वाजता उघडतं आणि रात्री 9 वाजता बंद होतं. मंगळवारी तर या मंदिरात एवढी गर्दी असते की ते पाय ठेवायला पण जागा नसते. त्यामुळे फक्त मंगळवारी हे मंदिर सकाळी 5 वाजता उघडतं आणि रात्री 11 वाजता बंद होतं. मित्रांनो, आता आपण या मंदिराचा प्राचीन इतिहास जाणून घेऊया. म्हणजे हे मंदिर नेमकं कसं निर्माण झालं, इथे माता महाकाली कशी प्रकट झाली आणि या मंदिराचा पुरातन इतिहास काय आहे, याबद्दलच्या बऱ्याच दंतकथा आहेत. पण आता या मंदिराबद्दलचा जो काही इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे ती सर्व माहिती मी चंद्रपूरची माता महाकाली या पुस्तकातून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता ही माहिती लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट ठेवा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग मित्रांनो, आपल्या टॉपिकवर वापस येऊया. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास गोंडराज वंशाशी जोडलेला आहे. याच गोंडराज वंशातील 10वा राजा खूप पराक्रमी होता, पण तो नेहमी आजारी राहायचा. त्याच्या संपूर्ण अंगावर फोड आले होते. बऱ्याच ठिकाणी उपचार केल्यानंतरही त्याच्या अंगावरचे फोड काय जात नव्हते. त्यामुळे त्याचे नाव खांडक्या बल्लाळशाह पडले. एकदा राजा उन्हाळ्याच्या दिवसात काही सैनिकांना घेऊन शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी दिवसभर भटकत राहिले, पण त्यांना एकही शिकार भेटली नाही. कडक उन्हात तहान लागल्यामुळे सर्वजण पाण्यासाठी तरसू लागले आणि त्यावेळी झरपट नदीचे पात्रही कोरडे होते. पण तेव्हा नदीच्या काठावर एका दगडाजवळ एक कुंड पाण्याने भरून होते. राजाने आणि त्याच्या सोबतच्या सैन्याने ते पाणी पिले आणि आपल्या राजधानीत परत आले. पण त्याच रात्री राजाच्या स्वप्नात महादेवाने दर्शन दिले आणि राजाला आदेश दिला की पहाटे उठून त्या कुंडाकडे जा, त्या कुंडातल्या पाण्याने आंघोळ कर, तुझा चर्मरोग ठीक होईल. आणि त्याच कुंडाला शिवलिंगाचा आकार दे, तिथे मंदिर बनव आणि त्या मंदिराला अंचलेश्वर नाव देण्यास सांगितले. राजाने स्वप्नातील ही गोष्ट त्याच्या पत्नीला म्हणजेच राणी हिराबाईला सांगितली. स्वप्नातील आदेशानुसार राजाने उशीर न करता सकाळी तिथे जाऊन त्या पाण्याने आंघोळ केली आणि राजाच्या शरीरावरची सर्व फोडे ठीक झाली आणि राजा रोगमुक्त झाला. त्यानंतर राजाने त्या ठिकाणी अंचलेश्वर महादेवाचे मंदिर बनवले आणि राजा तिथे रोज दर्शनासाठी जाऊ लागला. मित्रांनो, आताचं हे मंदिर नेमकं कसं निर्माण झालं त्यामागचा इतिहास पण खूप छान आहे. त्याआधी आपण भूगर्भात जाऊन माता महाकालीचे दर्शन घेऊ. मित्रांनो, आता आपलं माता महाकालीचं दर्शन झालेलं आहे. आता मी तुम्हाला वर्तमान मंदिर कसं निर्माण झालं त्याबद्दलचा इतिहास थोडक्यात सांगतो. एकदा रात्री स्वप्नात राजा खांडक्या बल्लाळशाहला माता महाकालीने आदेश दिला की अंचलेश्वर मंदिराच्या आग्नेय दिशेला झरपट नदीच्या पलीकडे एका भुयारात माझी म्हणजेच माता महाकालीची प्रतिमा दबलेली आहे. ती शोधून काढ, तिची पूजा अर्चना कर, तुझे कल्याण होईल. राजाने लगेच भुयार शोधून काढले आणि स्वप्नात म्हटल्यानुसार राजाला तिथे माता महाकालीच्या प्रतिमेचे दर्शन झाले. त्यानंतर राजाने तिथे एका पुजाराची नेमणूक केली आणि तिथे महाकाली देवीचे छोटेसे देऊळ बांधले. मित्रांनो, आता आपण ज्या भुयारात माता महाकालीचे दर्शन घेतले ते हेच भुयार आहे जे राजा खांडक्या बल्लाळशाहने शोधून काढले होते. मित्रांनो, पहिले हे छोटंसं मंदिर होतं, म्हणजे जवळपास 17व्या शतकाच्या आधी. त्यानंतर असं हे भव्य दिव्य मंदिर कसं निर्माण झालं त्यामागचा थोडासा इतिहास आहे.
बघा, राजा खांडक्या बल्लाळशहाच्या मृत्यूनंतर राजगुण परिवारातील 17वा राजा वीरशहाने त्याची मुलगी देवगडचा राजकुमार दुर्गशहास दिली होती, पण तिथे तिचा सारखा छळ होऊ लागला. त्यानंतर राजकुमारी आपल्या वडिलांकडे परत आली. त्यामुळे सासरा आणि जावई यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आणि याचे रूपांतर युद्धात झाले. राजा वीरशहाची पत्नी राणी हिराईने माता महाकालीस नवस केला की युद्धात विजय मिळाल्यास राजकुमार दुर्गशहाचे मस्तक भेट म्हणून चढवील आणि आकर्षक भव्य दिव्य नवीन मंदिर निर्माण करील. राजा वीरशहाने हे युद्ध जिंकले आणि राणी हिराईने दुर्गशहाचे मस्तक देवीला भेट म्हणून चढवले. राजा वीरशहाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी राणी हिराईने जुने देऊळ पाडून नवीन भव्य दिव्य मंदिर बांधले. तसेच राणी हिराईने अंचलेश्वर महादेवाचे वर्तमान मंदिर देखील बांधलेले आहे. मित्रांनो, आता सध्या जे मंदिर आहे ते राणी हिराईने 17व्या शतकात बांधलेलं आहे. मित्रांनो, आता आपण भूगर्भात निद्रा अवस्थेत असलेली माता महाकालीची प्रतिमा पाहूया. तिथे जाण्यासाठी आपल्याला या छोट्याशा गुफेमधून जावं लागेल आणि हा रस्ता पण खूप छोटा आहे. इथे एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की निद्रावस्थेत असलेली माता महाकालीची प्रतिमा. मित्रांनो, आता इथे राहण्याची कशी व्यवस्था आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि इथल्या रूम पण तुम्हाला दाखवतो. बघा, इथे राहण्यासाठी श्री महाकाली मंदिर धर्मशाळा आहे, जे की मंदिर परिसरातच मंदिराच्या एकदम समोरच आहे. या धर्मशाळेमधली ही एक 2 बेडची रूम आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा गादी घेतली तर या रूममध्ये अजून 2 जण सहज ॲडजस्ट होऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत. या धर्मशाळेमधल्या रूमचे हे रेट्स आहेत, तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या. मित्रांनो, आता आम्ही जी रूम केली होती ती रूम मी तुम्हाला दाखवतो आणि इथे तुम्ही स्वतः जेवण बनवू शकता त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आम्ही लक्ष्मी भवन भक्तनिवासमध्ये रूम केली होती. हे भक्तनिवास मंदिरापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. या भक्तनिवासमधल्या या रूममध्ये 4 ते 5 जण एकदम आरामात राहू शकतात आणि या रूमचा एका दिवसाचा रेंट 1200 रुपये आहे. मित्रांनो, इथे जेवणाची अशी व्यवस्था आहे की जर तुम्ही जेवणासाठी जे काही सामान लागतं ते जर तुम्ही आणलं तर इथे तुम्हाला स्वयंपाक करता येईल. इथले जे ओनर आहेत ते तुम्हाला गॅस आणि सिलेंडर प्रोव्हाइड करतात. त्यासाठी प्रत्येकी एका तासाला 100 रुपये चार्जेस आहेत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अंचलेश्वर मंदिराजवळ, जे की माता महाकालीच्या मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. याच मंदिरातल्या एका कुंडातल्या पाण्याने आंघोळ केल्यावर राजा खांडक्या बल्लाळशहा रोगमुक्त झाला होता. मित्रांनो, इथे आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला गुणराज परिवारातील व्यक्तींची समाधीस्थळे आहेत आणि उजव्या बाजूला अंचलेश्वर महादेव मंदिर आहे. इथे व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती, त्यामुळे मला इथे व्हिडिओ शूट करता आला नाही. अंचलेश्वर मंदिराच्या बाजूलाच गोंडराज घराण्यातील व्यक्तींची इथे समाधीस्थळे आहेत. या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसते भव्य दिव्य अशी ही राजा वीरशहाची समाधी. एखाद्या राजाने राणीच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण एखाद्या राणीने राजाच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. राजा वीरशहाच्या मृत्यूनंतर राणी हिराईने इथे 15 वर्षे राज्य केले. त्या काळात त्यांच्याकडून या समाधीची बांधणी करण्यात आली होती. मित्रांनो, या ठिकाणी गोंडराज घराण्यातील एकूण 14 व्यक्तींची स्मारके आहेत. त्यातील काही स्मारके आकाराने मोठी तर काही स्मारके आकाराने लहान आहेत आणि काही स्मारके चौरस आकाराची तर काही स्मारके अष्टकोनी आकाराची आहेत आणि प्रत्येक स्मारकावर मंदिरासारखा घुमट आहे. राणी हिराईच्या मृत्यूनंतर तिचा दत्तक पुत्र रामशहाने राजा वीरशहाच्या समाधीसमोरच राणी हिराईची समाधी बांधली आणि या समाधीची रचना अशी केली होती की दोन्ही समाधीच्या झरोक्यातून पाहिल्यानंतर दोन्ही समाधीचे परस्पर दर्शन होते. मित्रांनो, हा इतिहास आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाहीये, त्यामुळे तुम्ही पण चंद्रपूरला आल्यावर माता महाकालीच्या दर्शनानंतर अंचलेश्वर महादेव मंदिराला आणि गोंडराजांच्या समाधीस्थळांना नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा मित्रांनो, जर तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येत असाल तर इथे राहण्याची आणि जेवणाची कशी व्यवस्था आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर हा व्हिडिओ पण पूर्ण बघा. धन्यवाद.